हरि ओम. अध्यात्म रामायण अयोध्या कांड प्रथम सर्ग. मुक्त भावानुवाद. श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, श्री रामचंद्र एके दिवशी सर्व अलंकारांनी विभूषित होऊन आपल्या अंतःपुरातील अंगणी रत्नजडित सिंहासनी सुखासीन होते. नील कमळाप्रमाणे श्यामलवर्णी असणाऱ्या त्यांच्या गळी कौस्तुभमणी शोभत होता. श्री सीता रत्नजडित दंडाच्या चौरीने त्यांना वारा घालीत होती. आदरपूर्वक दिलेल्या तांबूलाचे चर्वण करीत श्रीराम श्री सीतेस आनंदित करीत होते. त्याचवेळी त्यांचे दर्शनार्थ देवर्षी नारद आकाशातून खाली अवतरले. शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे स्वच्छ आणि शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे निर्मळ नि दिव्य दृष्टी असणारे श्री नारद अचानक तिथे उपस्थित झाले. त्यांना पाहून श्रीराम लगबगीने उठून उभे राहून श्री सीतेसह भक्तियुक्त होऊन त्यांनी हात जोडले आणि भूमीवर मस्तक ठेवून श्री नारदांना प्रणाम केला. परमप्रीतीने भगवान श्रीरामांना विचारणा केली. भगवान श्रीरामांनी विचारणा केली, हे मुनिश्रेष्ठा, विषयांमध्ये आसक्त झालेल्या आमच्या सारख्या संसारी जनांना आपले दर्शन अत्यंत दुर्लभ असेच आहे. पूर्वजन्मी केलेल्या पुण्य संचयामुळेच त्यांचा उदय झाल्या कारणे मला आज आपले दर्शन प्राप्त झाले. कारण पुण्याच्या उदयानेच की संसारी पुरुषांनाही सत्संगाचा लाभ प्राप्त होतो. आपल्या दर्शनाने मुनीवर मी कृतार्थ झालो असून आपले अभिष्ट कार्य मला सांगावे, मी ते पूर्ण करेन. तेव्हा नारद म्हणाले, प्रभू रामा, सामान्य माणसाप्रमाणे बोलून आपण मला का बरे मोहित करीत आहात? हे विभो, मी संसारी आहे असे तुम्ही सांगितले ते तर खरेच की, कारण संपूर्ण जगताची आदी कारण माया तुमची गृहिणी आहे. हे प्रभो, तुमच्या केवळ सानिध्यानेच त्या मायेपासून ब्रह्मदेवांनाही प्रजा निर्माण होते. सत्व रजतम रूपी माया तुमच्या आश्रयानेच तर सदैव भासमान होत असते. सगुणांना अवसरून तीच शुक्ल, लाल आणि कृष्णवर्णी प्रजेची निर्मिती करीत असते. त्रैलोक्याच्या समूह रूपी मोठ्या घरात तुम्ही गृहस्थाश्रमी असल्याचे सांगितले जात असते. श्रीरामजी, आपणच भगवान विष्णू असून जानकी ही माता लक्ष्मी आहे. तुम्ही शंकर आहात तर जानकी पार्वती आहे. तुम्ही ब्रह्मदेव आहात तर जानकी सरस्वती आहे. तुम्ही सूर्य असून जानकी तुमची प्रभा आहे. तुम्ही चंद्र आहात आणि शुभ लक्ष्मी जानकी तुमची रोहिणी आहे. तुम्ही इंद्र आहात आणि सीता ही पुलोम कन्या शची इंद्राणी आहे. तुम्ही अग्नी आहात आणि सीता ही स्वाहा आहे. हे प्रभो, काल रूप असा सर्वांचा यम तुम्ही आहात तर सीता ही संयमिनी आहे. हे जगन्नाथा, तुम्ही निवृत्ती आहात तर मंगल स्वरूपी जानकी तामसी आहे. हे श्रीराम, तुम्ही वरुण आहात तर शुभलक्ष्मी जानकी ही भृगुकन्या वारुणी आहे. हे श्रीरामा, तुम्ही वायू आहात आणि सीता ही सद्गती आहे असे म्हणतात. श्रीराम, तुम्ही कुबेर आहात आणि सीता तुमची संपत्ती आहे. लोकांचे नाश करणारे रुद्र तुम्ही असून
तर जानकी रुद्राणी आहे. हे राघवा, या जगात सर्व पुरुषवाचक नाम असणारे तुम्ही असून स्त्रीवाचक नाम असणारे ते सर्व शुभलक्ष्मी सीता आहे. यात संशय नाहीच. म्हणूनच देवा, या त्रिलोकी तुम्हा दोघांखेरीज अन्य काहीही नाहीच की. तुमच्या आभासामुळे उत्पन्न होणाऱ्या अज्ञानाच अव्याकृत असे म्हटले जाते. त्यापासून महत हे तत्व, त्या महत तत्वापासून सूत्रात्मा म्हणजेच हिरण्यगर्भ आणि त्या सूत्राच्या सर्वात्मक लिंगदेह उत्पन्न होतो. अयोध्याकांड प्रथम सर्ग पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.